ये बा उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती माझी की मला इतकं दादासारखं छान बोलता नाही येणार किंवा काही सादरही नाही करता येणार. मोस्ट सिनियर आहे, मी लहानपणापासून दादाला बघत आले आहे, संदीप दादाला शिकत आले आहे त्याच्याकडून आणि मी स्वतः याची फॅन आहे आणि मी पहिल्यांदा असं त्याला लाईव्ह बघितलं आहे. तर जितका आनंद तुम्हाला झाला आहे त्याच्याहून 10 पटीने जास्त आनंद आज मला झाला आहे की दादाला मी असं काम करताना इतक्या जवळून बघितलं आहे. आणि थँक्यू सो मच, इतक्या सन्मानानं ह्या गावात आम्हाला आणलात तुम्ही, इतक्या मोठ्या मनानं आमचं स्वागत केलात, इतकं प्रेम दिलं, खूप छान वाटतं इथे येऊन, इथे भेट देऊन. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाला आम्ही जोडले गेलेलो आहोत. आम्ही दोघंच अभिनेते किंवा अभिनेत्रा नाही आहोत, बरेचसे कलाकार आहेत जे लोक ह्या अभियानाला जोडले गेलेले आहेत. आणि आमची निवड ह्या गावासाठी झाली, दादाची आणि माझी. तर इथे येऊन खूप छान वाटतंय, कारण मला नाही वाटत इतकं छान स्वागत कुठे दुसरीकडे झालं असेल बाकीच्या कलाकारांचं. जितकं जोरात स्वागत तुम्ही केलंय. आणि सगळंच संदीप दादा बोललेले आहेत, सर बोललेले आहेत, मॅमने सांगितलं आम्हाला तुम्ही काय काय गावामध्ये केले आहे आणि हे सगळं तुम्ही करताय. अभियान आहे, स्पर्धा आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, काहीतरी आलंय म्हणून आपण इतक्या जोराने करतोय. पण इथे उपस्थित यंगस्टर जे मला खूप जास्त रिलेट करतात, माझ्या वयोगटातले आहेत, त्यांना मी खूप मनापासून सांगू इच्छिते की हे लोक करतायत, आपल्यासाठी करतायत, एवढ्या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, पण ते पुढे न्यायचं, त्याला सांभाळायचं काम हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. ते सगळे बसलेले आहेत. हाय. तर तुम्हाला सगळ्यांना ही ताई मनापासून सांगते की आपले आई बाबा, आपल्या टीचर, शिक्षक जे सगळं करतायत आपल्या गावासाठी, ते सगळ्यात जास्त कामी आपल्यासाठी येणार आहे, आपल्या जनरेशनला येणार आहे. तर पुढे जाऊन याचं संवर्धन करणं, ते जोपासणं, त्याची रक्षा करणं ही संपूर्णपणे आपली जबाबदारी आहे. सो गावातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे काही आपल्याला शिकवतात ते नियमित आपण शिकलं पाहिजे, त्याला पुढे वळणी लावलं पाहिजे, अंगवळणी लावलं पाहिजे. आणि बाकी पारितोषिक तर माहितीच आहे, कोट्यवधींचं पारितोषिक आहे. असं वाटतं मी पण माझं गाव तयार करावं आणि या स्पर्धेत भाग घ्यावा. आणि इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचं वाटप झालं, बऱ्याच मान्यवरांचे सत्कार झाले. खूप छान वाटलं ऐकून, मला खूप छान वाटतं माझ्या गावी जायला. आणि आपण काहीतरी देणं लागतो आपल्या गावाला, आपण जिथून येतो तिथे. तर प्रत्येक गावातल्या उपस्थित माणसाने या योजनेत सहभाग घ्यावा, इतकीच संकल्पना आहे या अभियानाची असं मला वाटतं. बरेचसे स्पर्धा झाल्या असतील, बऱ्याचशा योजना आल्या असतील, पण ही योजना फार वेगळी आहे. जयकुमार गोरे साहेब आहेत आपले मंत्री, त्यांनी ही योजना आखली. त्याचं कारणच हे आहे की फक्त ग्रामपंचायतीतले अधिकारीच नाही, तर गावातला प्रत्येक एक आणि एक माणूस ह्या योजनेत उतरावा, त्याने पर्सनली सहभाग घ्यावं आणि त्याच्यावरच तुमचे गुण ठरलेले आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत. तर प्रत्येक माणसाने ही योजना, हे अभियान मनाला लावून घ्या, कारण ते पारितोषिक तेव्हाच तुम्हाला मिळणार आहे जेव्हा तुम्ही संपूर्णपणे 100% देऊन काम करणार आहात गावासाठी. सो तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आपल्याला जे काही सूचना देत आहेत ते फॉलो करा. आणि ऑफकोर्स माझी आशा आहे, मला खूपच आवडलं आहे हे गाव, पैसे इकडेच यावे बस, अजून काय. थँक्यू सो मच.